जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जंगलातील अन्न पाण्याची टंचाईमुळे नंदुरबार शहरात माकडांचा धुमाकूळ। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जंगलातील पाण्याचे आणि अन्नाचे स्रोत आटू लागले आहेत। त्याचा परिणाम आता थेट शहरात दिसून येत असून जंगलातील माकडांनी नंदुरबार शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले, नागरिकांवर झडप आणि दुकानांचे नुकसान अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करावी लागली असून वन विभागाचे प्रयत्न सुरू असले तरी 2 दिवसांपासून माकडांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही। नंदुरबार शहरात मागील गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। जंगलातील अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ही माकडे अन्नाच्या शोधात शहराकडे वळली आहेत। मात्र शहरात आल्यानंतर त्यांनी नागरिकांसह विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकलव्य विद्यालयातील एका शिक्षकावर, कमला नेहरू विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांवर तसेच VR हायस्कूलमधील विद्यार्थ्यांवर माकडांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे। आजही एका शाळेतील शिक्षकावर माकडाने हल्ला केल्याची घटना घडली। सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर केली आहे। शाळांपुरताच हा उपद्रव मर्यादित नसून शहरातील अनेक भागांमध्ये माकडे नागरिकांवर झडप घालत आहेत। काही दुकानांमध्ये घुसून साहित्याची नासधूस करण्यात आली असून व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे। त्यामुळे नागरिक घराबाहेर पडतानाही सावधगिरी बाळगत आहेत। वन विभागाने गेल्या 2 दिवसांपासून माकडांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। मात्र पुरेशा मनुष्यबळाच्या अभावामुळे अद्याप त्यांना यश आलेले नाही। वाढत्या उपद्रवामुळे वन विभागाने अतिरिक्त पथके तैनात करून माकडांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। ही घटना केवळ माकडांच्या उपद्रवापुरती मर्यादित नाही, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, जंगलांची होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे वन्यजीवांना शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे अशा घटना टाळायच्या असतील तर पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे काळाची गरज असल्याचेही सांगितले जात आहे। एकीकडे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर दुसरीकडे वन्यजीवांचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे तातडीने माकडांना सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे। आता वन विभाग या समस्येवर किती वेगाने आणि प्रभावीपणे नियंत्रण मिळवतो याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज सकाळी विद्यार्थी शाळेत आले, परंतु माकडाच्या धुमाकूळामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना घरी पाठवावं लागलं। तसंच आता हायस्कूलमध्ये विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक रिस्क निर्माण झाली, म्हणून आम्ही त्यांना घरी जाण्यासाठी आवाहन करतो। गेल्या जवळपास 1 महिन्यापासून हा त्रास सुरू आहे। त्यामुळे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी घाबरतायत, त्याच्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होते। वन्य विभागाला अर्ज देऊनही ते फक्त एक काठ्या वगैरे घेऊन येतात, पण तो पकडला जात नाहीये। आमची मुख्य मागणी हीच आहे की माकडाचा बंदोबस्त त्वरित करावा आणि विद्यार्थी भयमुक्त व्हावेत, हीच आमची इच्छा आहे। या माकडामुळे 3 ते 4 विद्यार्थी आणि 1 शिक्षक आमचे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।